लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर पुरुषांचा डल्ला. 14,000हून अधिक पुरुषांना 21,44,00,000चं वितरण. पैसे मिळालेल्या पुरुषांवर कारवाई सुरू. अजितदादांचं स्पष्टीकरण. मंत्रिपद जाण्याच्या भीतीने माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन. आरोपांवर बोलणं टाळलं. समर्थकांचा मेळावा सुद्धा रद्द. येत्या मंगळवारी निर्णय होण्याची दाट शक्यता. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची अजितदादांना इतकी घाई का? संजय राऊतांचा सवाल. तर सुप्रिया सुळे आणि दमानियांनी सुद्धा केली टीका. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माधुरी मिसाळ बैठका घेत आहेत. म्हणजे शिरसाट यांचं मंत्रिपद जाणार हे निश्चित. संजय राऊतांचा दावा. तर महायुतीमध्ये वाद नाही, शिरसाट यांचं स्पष्टीकरण. पुण्याच्या हिंजवडीमधील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरून अजितदादांचा संताप. आपलं वाटोळं झालंय. आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत. हिंजवडीच्या सरपंचांसह अधिकाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं. बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करत हातपाय बांधून शेतात फेकलं. गेल्या वर्षापासून मुलीसोबत 3दा घडला प्रकार. पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरने 15 ते 20 गाड्यांना उडवलं. एकाचा मृत्यू, 25 जणांना गंभीर दुखापत. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती. छतावरून येतंय पाणी. तर 73 कोटींच्या जतन आणि संवर्धनाच्या कामावर भाविकांची नाराजी. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा. पालघरला सुद्धा रेड अलर्ट. पालघरमधील शाळाही बंद. सतर्कतेचा इशारा. पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा तरुणांनी वाचवला जीव. पाण्यात उड्या घेत महिलेला काढलं बाहेर. बुलढाण्याच्या सावरगाव तेलीमधील घटना. रायगडच्या महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस. सावित्री नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नगर परिषदेकडून सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा. शाळा सुद्धा बंद. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि लातूरमध्ये पावसाची संततधार. जालन्यातील देवठाणा गावामध्ये पूल वाहून गेला. संभाजीनगरमधील सीतान्हाणी धबधब्याला सुद्धा रौद्ररूप. जायकवाडी धरण 80% भरलं. विदर्भामधील गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. नदी नाल्यांना पूर. तर निम्न वर्धा धरणाचे तसेच प्रकल्पाचे दरवाजे सुद्धा उघडले. विसर्ग सुरू. नागपूरमध्ये सुद्धा पावसाची रिपरिप. कोल्हापूरमधील राधानगरी धरण भरलं. 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये 10,000त आईनेच 1 वर्षाचं बाळ विकलं. बॉन्डवर संमती देत दुसऱ्या पतीबरोबर राहण्यासाठी मुलाची विक्री. मुलाचा ताबा घेण्यासाठी आजीची धडपड. बुलढाण्याच्या खामगावमध्ये गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा सुद्धा आरोप. तिघांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. नांदेडमध्ये मोकाट कुत्र्याचा 2 वर्षांच्या मुलावर हल्ला. आजीसोबत खेळत असताना कुत्र्यानं घेतला सावा. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकमधील येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. सध्या 900 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा भाव. कांद्याला 3,000 प्रति क्विंटल भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी. 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्ष. पावसाचा हाहाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या. आज 26वा कारगिल विजय दिवस. जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथं शहीदांना वाहिली श्रद्धांजली. दिल्लीसह देशभर विविध कार्यक्रमांचंही आयोजन.
आणि पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडून पाण उतारा. बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं. पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरूनही नाराजी.